मंजुरी मिळालेली आहे। लक्षात घ्या, कारण की तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होता। आता हा तोच हप्ता आहे जो रखडलेला आहे। म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा गेल्या कित्येक दिवसापासून हप्ता रखडलेला होता, त्याचे वितरण आता सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे। ही अधिकृत बातमी आताच म्हणजेच की दत्तात्रय भरणे यांनी जाहीर करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे। त्यामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी बांधव असे आहेत जे मागच्या अनेक दिवसापासून रखडलेल्या नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची वाट बघत होते आणि अशाच सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। आता 7 मिनिटांपूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी 7,400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिलेला आहे। आता यानंतर पहा, काही तासांमध्येच या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांसाठी आणि बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। शेतकरी बांधवांनो, आधी समजून घ्या की हा नवा हप्ता का रखडलेला होता। बघा, 2 महत्त्वाची कारणे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेली आहेत। पहिलं कारण म्हणजे तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा रखडलेला होता। हे कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे आणि दुसरं कारण देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, ते म्हणजे की शेतकरी कर्जमाफी सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आलेला आहे। त्यामुळे सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडून ठेवण्यामध्ये आता आलेला होता। हे देखील कारण व्यक्त करण्यात आलेलं आहे। राज्य सरकारकडून मोठी कारणे समोर आलेली आहे। पण बघा, आता या ठिकाणी सरकारने सांगितल्यानुसार आता नमोचा हप्ता वाटप होत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज संपूर्ण राज्यभरामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार नाही। तुम्ही अगदी बरोबर ऐकले। आज फक्त सरकारने सांगितल्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे आणि पहिला टप्पा म्हणजे 18 जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून यांच्या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला आहे। मग शेतकरी बांधवांनो, 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव येत नाही का? तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे। परंतु त्याआधी शेतकरी बांधवांनो, सरकारने तुम्हाला काही कामे करायची सांगितलेली होती, ती कामे तुम्ही पूर्ण केली आहेत का? जर ती कामे पूर्ण तुम्ही केलेली नसतील तर मग खूपच मोठी अडचण येणार आहे। सर्वात पहिलं काम जाणून घ्या, तुमचं फार्मर आयडी कार्ड। जर शेतकरी बांधवांनो, तुम्ही स्वतः फार्मर आयडी कार्ड बनवलेला असेल आणि हा क्रमांक प्राप्त झालेला नसेल तर मग तुमची अडचण येणार आहे। मग तुमचा हप्ता पुन्हा या ठिकाणी रखडू शकतो। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे बँक केवायसी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे या योजनेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। ज्या शेतकरी बांधवांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांना रखडलेल्या हप्त्याचा फायदा मिळणार आहे आणि ह्या राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन नियमानुसार ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। या प्रक्रियेमध्ये सर्वात आधी यवतमाळ जिल्हा, वर्धा जिल्हा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे। जर तुमचं खातं पोस्ट ऑफिस बँकेमध्ये असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा SBI मध्ये असेल तर तुम्हाला सर्वात आधी हा लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे। ज्या शेतकऱ्याला यापूर्वी 8वा हप्ता जमा झाला होता, केवळ त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 9व्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे। ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणती व्यक्ती सरकारी नोकरीला नाही, अशा खऱ्या आणि गरीब गरजू शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्या शेतकरी बांधवांनो, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही। तर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं नसेल तर लवकरात लवकर पुढच्या टप्प्यामध्ये तुमचं नाव येणार आणि पुढील 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा समावेश करण्यात येणार। म्हणून शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला मात्र नक्की चॅनलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।